माझ्यासोबत अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे महाराष्ट्रातली की जे मराठा समाजामधून येतात आणि मराठा जे आंदोलन होतं जरांगे पाटलाचं त्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सक्रिय होते आणि आणखी 30 तारखेपासून जे आहे मराठा योद्धा जरांगे पाटील पुन्हा अंतर्वरी सराठीमध्ये आपला ठाम मांडून बसणार आहे। तुम्ही अचानक मराठा समाजाकडून एकदम रिपब्लिकन मुवमेंटमध्ये आले, काय बघितलं तुम्ही असं या मुवमेंटमध्ये की या मुवमेंट सोबत तुम्ही आकर्षित झाले? नाही, हे समाजावर नसतं। मी 20 वर्षापासून समाज कार्य करतो। मी काही कोणत्या पक्षाचं, मला सगळ्याच पक्षाची ऑफर होती। थोडं नाव सांगा। रमेश अण्णामुळे माझं नाव आहे आणि मी 30 कोटी रुपये दान केलेले। 30 कोटी रुपये दान? ऑनलाईन बॅलन्स शीट आहे माझी। दान? हा, दान। त्याच्यामध्ये 18,000 लग्न लावलेत मी, 7,500 दलित आहेत आणि 700 लोकांची किडनी बसवली मी माझ्या पैशाने। 500 मंदिराला मदत केली। त्याच्यामध्ये जवळपास 350 दलित म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबाच्या म्हणजे जिथं मंदिर असेल तिथं काय असेल रूम बनवून द्या, तिथं काय काय द्या, हे माझं निस्वार्थी सेवा आहे। मला काही व्हायचंय म्हणून मी हे काम केलेलं नाही। मी आता त्याच्यात साहेबाचं हे वाठवले साहेबाचा जातीवर विषय येतो। हा एक हिरा माणूस आहे। मला तर नरेंद्र मोदी ओळखतात, अमित शहा ओळखतात, फडणवीस ओळखतात, शरद पवार ओळखतात, प्रकाश आंबेडकर ओळखतात। मला सगळ्याची ऑफर होती। यांना मी का निवडलं की हे या एका जातीवर हा पक्ष मोठा होऊ शकत नाही, पहिला विषय। दुसरा विषय, ही जी आपण जाती धर्म म्हणू, दलित समाज एका साईडला ओढला जातो, तो सुवर्ण समाजावर प्रेम करत नाही आणि प्रेम करत नसल्यामुळे अट्रॉसिटीचे विषय तयार होतात, खोट्या अट्रॉसिट्या होतात। कायद्याचा आधार घ्यावा पण तो सत्यतेने घ्यावा। पण बरेचसे अन्याय पण होते ना? अन्याय होतात ना, मग घ्यावा ना। अन्याय जर होत असेल तर त्याचा फायदा त्या कायद्याचा घ्यावा, पण खोटं करू नये। एवढं मोठं तुम्ही दान जे करता, हे दान तुमच्याकडे येते कुठून मग एवढे मोठे रुपये? माझे लिगल मला कमाई आहे, माझे उद्योगपती आहे मी माझे पैसे कमवत। मी लेबर सप्लायर आहे। मी मध्ये त्यात बजाज ऑटो आहे, इंडोरोस आहे, व्हेरॉक आहे, एनआरबी आहे, महापालिका आहे, घाटी आहे। तुम्ही रोजगार सुद्धा देता आणि दान सुद्धा करता आणि त्यातून मला पैसे येतात। महिन्याला 10-20 लाख जी कमाई आहे। माझे दोन्ही मुलं जपानला आहेत, आम्ही नवरा बायको दोघे। पैशाचं करायचं काय? पैशाचं करायचं काय? उद्या जीव गेला तुमचा काय करणार? अजित पवार गेले, काय नेलं संघ? रतन टाटा गेले, अटल बिहारी वाजपेयी गेले, मुंडे साहेब गेले, विलासराव गेले, RR पाटील गेले, बरेच गेले ना। मग काय नेलं संघ? आपल्याला नाही। तो माझा तात्विक वेळ, खरा बुद्ध मी आहे। बुद्ध लोकांना कळालेला नाही। बुद्ध कशाला म्हणतात? काय करतो तो चला, ते बुद्ध नाही। बुद्ध ही शांततेचं प्रतीक आहे। त्या लोभिनील मी 2 महिने थांबलो होतो, तिथं मी अभ्यास केला। 13 वर्ष मी ते वाचतोय रोज। बुद्ध काय म्हणतात? शिवे दिलं ना, ठीक आहे, आपण स्वीकारलेच नाही। तुम्ही म्हणता का चला अट्रॉसिटी करायला, अट्रॉसिटी करा, त्या कायद्याचा वापर करा, पण तो योग्य कायद्याचा दुरुपयोग सुद्धा नाही झाला पाहिजे। आणि मग हे दोन्ही सुवर्ण एका ठिकाणी जर आले आणि मग मी जरांगे पाटलाचा पाठिंबा घेतला, CMचा पाठिंबा घेतला, आठवले साहेबाचा पाठिंबा जर घेतला तर ही भीमशक्ती आणि शिवशक्तीचा इतिहास महाराष्ट्रात बदलू शकतो। जरांगे पाटलाची लढाई सरकारच्या विरोधात आहे। असू द्या ना, सरकार कोण आहे? आपणच आहे। तिथे लाठीचार्ज केला पहिले। तुम्ही जे म्हणता ना, जरांगे पाटील होते आणि त्या जातीसाठी लढतो। आरक्षण नाही भेटत आहे त्यांना? नाही भेटत नाही। मग आता बाकीच्यांना दिलं त्यांना कुठून भेटणार? तुम्ही जे हे गणित सांगत आहे की मुख्यमंत्री आहे, आठवले साहेब आहे, यांच्या माध्यमातून कसं शक्य होईल? का नाही होत? तुम्ही प्रयत्न करणार का नाही? मी प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्याला भेटणार। आठवले साहेबाला बोललो मी, जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय मला। ह्या 2 जाती एका ठिकाणी म्हणजे आठवले साहेबांच्या पक्षात येण्यासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय, लेखी पत्र आहे माझ्याजवळ। असं कसं? मी त्यांचा वारसदार मीच आहे जरांगेचा। जरांगेला उभं करणारच मी आहे। आणि मी त्या ह्याच्यात आहे पाठिंबा। त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला। 2 जाती एका ठिकाणी याव्या। ह्या जर 2 जाती एका ठिकाणी आल्या, बाबासाहेब आणि छत्रपती, बाकीचे चिल्लर आहे। मग कसं आहे? बाकीचे फेल आहे। चला, जय भीम। नक्कीच खूपच महत्वाचं जे वक्तव्य जे आहे यांनी केलेलं आहे। आणि मराठा जे दलित आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे 2 विचार जर एका ठिकाणी आले तर नक्कीच देशामध्ये क्रांती होईल असं सांगितलं आहे। आणि खरोखरच आहे, अशा जे समाजसेवकाची जे गरज या देशाला आहे। तुमचे खूप खूप म्हणजे धन्यवाद मानावे लागेल की तुमचे हे विचार जे आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्कीच 30 तारखेला WH ची टीम सुद्धा जरांगे पाटलाचं आंदोलन करण्यासाठी जे अंतरवलीच्या मैदानात जाणार आहे। पण माझी मागच्या वर्षी राज्य सरकारनं पद्मश्रीसाठी शिफारस केलेली आहे आणि यावर्षी मला सरकार पद्मश्री देणार। पण आता काही MLC किंवा मिळेल ना, ते द्यायलाच तयार आहेत ना। ते
एमएलसी वगैरे हो देतील ना. राज्यसभा हो बिलकुल मिळाली पाहिजे तुम्हाला. मिळाले, मला मिळणारच तर तुम्ही त्याच्या हद्दार आहे. बिलकुल आहे. आठवले साहेबांनी मला आश्वासन दिलंय मिळणार. आमचं पण अभिनंदनच राहील. हा बिलकुल तुमच्या मिळणार. सरकारनं. आणि मला मिळालं तर मला ते सगळं समाजासाठीच करायचं. माझ्याकडे जातपात धर्म काही नाही. पुरुष आणि स्त्री दोनच जाती आहे. बिलकुल बिलकुल. हे तुमचं आमचं वैयक्तिक अशा भांडण अशा अशा व्यक्तींना राज्यसभा किंवा एमएलसी वर पाठवणं खूपच गरजेचं आहे. कारण अशी व्यक्ती नाही तर करोडपती लोकांना दिल्या जाते, पण खरंच समाजामधून काम करणारा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तींना डावलल्या जातं. पण खरोखरच जे आहे अशा व्यक्तींना जे आहे या संसदेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. म्हणजे समाजाचं ते काम करतील. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.